हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आता आपण निघालेलो आहोत पार्ट 4मध्ये पुष्कर टू जयपूर. आणि आज आपण जयपूर एक्सप्लोअर करणार आहोत. सकाळ सकाळ आपण प्रवास स्टार्ट केला होता आणि आता आपण जयपूरला पोचलेलो आहोत. त्याच्या अगोदर आपण नाश्ता आणि किंवा जेवण करून घेऊया. त्यासाठी आपण आता चाललो किंग्समध्ये आणि किंग्समध्ये आपण जेवण करणार. पेटीएम से बोलिए. हा रिक्वेस्ट टाक ना मग IT वाल्यांना. हो, फिरायला आलो फॅमिलीसोबत जयपूरला. मित्रांनो, राजस्थानमध्ये आहोत म्हणून व्हेजच प्रिफर करतोय आणि आपण किंग्सची थाली मागवलेली आहे. खूप सुंदर असं जेवण आहे यांचं. एकदा नक्की किंग्समध्ये ट्राय करा. हे बघा मित्रांनो, जेवल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत. 1-2 पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या हॉटेलला जाणार आहोत. सर्वात पहिले चाललो तर आपण हवा महल इथे आणि हवा महलला आपण एंट्री करत आहोत. तुम्ही बघू शकता हा गेट आहे हवा महलचा आणि इथून आपण एंट्री करत आहोत. पिंक सिटी जयपूरमध्ये आपण एंट्री करत आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला खूप सारे असे दुकानं आहेत. एक प्रकारे आपण म्हणतो गाळा असतो तर त्या प्रकारे आहे आणि खूप मोठ्या एरियामध्ये हे कव्हर केलेलं आहे आणि म्हणूनच याला पिंक सिटी हे नाव पडलेलं आहे. समोरच आपल्याला हवा महल दिसेल. तर अशा प्रकारे आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हवा महल पहिला आतून बघू आणि त्यानंतर आपण बाहेरून बघणार आहोत. आवरलेला असतं. सॉरी मी सांगितलं तुमचा आज. डॉली समजला का पूर्ण? म्हणजे तू कुठल्या एरियानास आणि बाजूला सगळं ते आहेत. यो राजाचा चालाचा रूट. मित्रांनो, आता आपण हवा महलमध्ये इथे आलेलो आहोत आणि आपण हवा महल आतून बघणार आहोत. सगळ्यात पहिला आपण हवा महलचा प्लॅन केला आहे. ते बघू शकता आपण समोर. खूप छान असं आहे. खूप जुनं काम आहे. इथून एंट्री आहे हवा महलची. अखिलेश गेला तिकीट काढण्यासाठी आणि इथे सुद्धा स्कॅनरमध्ये तिकीट आहे. हे बघू शकता समोर हवा महलची माहिती लिहिलेली आहे. सवाई प्रतापसिंग महाराज होते, त्यांनी हे बनवलं होतं. आणि आता अखिलेश तिकीट घेऊन आलेला आहे. तिकीट बघू शकता तुम्ही, 52 रुपीज. मित्रांनो, हवा महलच्या वरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. सनसेट व्ह्यू चालू आहे. खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आहे हे आणि खूप अतिशय सुंदर दिसतोय. सनसेट पॉइंट हे आहे हवा महलचा टॉप व्ह्यू. खूप सुंदर असं आहे. महाराज हा बेस्ट. हा बेस्ट. सनसेट किती भारी होता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे बाहेरून हवा महल. खूप सुंदर दिसतोय कारण रात्रीची वेळ आहे. तो बघू शकता किती छान पद्धतीने आहे आणि इथून राजा जायचा आणि त्यांना बघण्यात त्यांच्या राणी इथून त्यांना पाहायच्या. ही त्याची स्टोरी आहे. आणि आता आम्ही चाललोय नेक्स्ट पॉइंटला. त्याच्यासाठी आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही निघालेलो आहोत ऑटोमध्ये. ऑटोने आता सफर करतोय. मित्रांनो, शॉपिंग चाललेली आहे आमची. हे बघा. तुला काय बांगड्या वड्या पाहिजेत का? मला बाजरी पाहिजे. कोणाला घ्यायचे? मला आता ही एक आहे, आता या हातात एक पाहिजे. सोन्याची? सोन्याची. ऐसा देतात नाही.
कलर ही पाहिजे का सोन्याची? जाऊया मित्रांनो. बरीच सारी शॉपिंग झाल्यानंतर आता आपण आलेलो नाश्ता करण्यासाठी. हे बघू शकता चाट भांडार आहे आणि मस्त गरम गरम रबडी दिसतीये. आता आपण रबडीवर ताव मारतोय आणि प्लस बाकी दुसराही नाश्ता घेतला. हे बघा रबडी छान दिसतीये. बघूया आता रबडीची टेस्ट कशी आहे. आणि नाश्ता करून परत शॉपिंग कंटिन्यू करणार आहे. ते ऑलरेडी खूप पैसे घालवलेत आणि आताही शॉपिंग यांची कंटिन्यू चालू आहे. मित्रांनो दिवसभरच्या शॉपिंग नंतर आणि व्हिजिट नंतर फायनली जेवायला आलेलो आहोत. इकडे जास्त करून व्हेजच हॉटेल आहे तर एका व्हेज हॉटेलमध्येच आलेलो आहोत. बट चांगलं आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे. इथं आलोय मी. मित्रांनो डे 7 स्टार्ट झालेला आहे आणि आज आपण जयपूरमध्येच आहोत. आता आपण आमेर फोर्टला आलेलो आहोत. खूप मोठा आणि प्राचीन असा किल्ला आहे हा. तर चला त्याला आता एक्सप्लोर करूया आपण. खूप छान असा व्ह्यू आहे बघा. आपण एक गाईड घेतलाय आणि त्याच्यामुळे तो किल्ल्याच्या पाठीमागून आपल्याला घेऊन चाललाय. बऱ्याच लोकांना हा रस्ता नाही सापडत कारण तो गावागावातून जातो. थोडा भुलभुलैया टाईप आहे. तर आता आपण पाठीमागच्या रोडने चाललेलो आहोत किल्ल्यावर आणि किल्ल्याची माहिती घेण्यासाठी आपल्याकडे गाईडसुद्धा आहे. तर चला आता पूर्ण माहिती घेऊया आमेर फोर्टची. प्राऊ ऐ ओ हो 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 पड़े पड़े पड़े. और मीना कास्ट यहाँ पे रहती थी और यहाँ पर काशिल देव आए थे 1207 में और उन्होंने इन पे अटैक किया और अपना संभाला. किसका? वुडन ब्लॉक पेंट. आइए आप लोग अच्छा. आ जाइए. गेट बने हुए हैं. एक सन गेट है, सूरज पोल गेट, और जहाँ से अपन एंट्री किए उसे चांदपोल गेट बोलते हैं. खास बात है कि सूरज पोल गेट से राजा जी और उनके मेन गेस्ट एंटर हुआ करते थे. वहाँ से आम लोगों की एंट्री उस टाइम बंद थी. आम लोगों की एंट्री चांदपोल गेट से हुआ करती है. और आज भी यहाँ पर एक मॉर्निंग में एलिफेंट सवारी होती है जो 6 बजे से गेट से एंटर करते हैं. तो वहाँ पर देखिए चांदपोल गेट के ऊपर की तरफ एक ड्रम रखा हुआ है. ड्रम और सेनाइयों से यहाँ के जो कर्मचारी आज भी इनका वेलकम करते हैं. जैसे कभी राजा जी या उनके गेस्ट एंटर हुआ करते थे तो थोड़ा बहुत इनको राजा वाली फीलिंग आ जाती है. दूसरा ये जो चौक देख रहे हैं ये परेड ग्राउंड हुआ करता था. इसी वजह से जलेब चौक कहा जाता है. जलेब का मतलब ये फारसी शब्द है, इसका मतलब होता है परेड ग्राउंड. जो राजा के सैनिक हुआ करते थे वो यहाँ पर परेड वगैरह किया करते थे. और सामने की तरफ डाउन साइड में जो रूम वगैरह आप देख रहे हैं वो हस्तबल है, घोड़े बांधने की जगह है. ऐसे ही इस तरफ भी बना हुआ है पूरा. और इसी के ऊपर जो डिपार्टमेंट बना हुआ है, जो रूम वगैरह बने हुए हैं, घोड़े के मालिक वगैरह रहा करते थे उस टाइम. वाली जो विंडो आप देख रहे हैं वहाँ पे रानियाँ बैठा करती थी राजा जी. साइड में छोटी छोटी जाली एकदम हनी बी के छत्ते जैसा रखा ताकि रानियाँ वहाँ पर वेट करके सब कुछ मीटिंग वगैरह यहाँ का देख सके आराम से. आइए ये वेजिटेबल कलर में बनाई गई टेंट. और इसे ही दीवाने खास भी कहा जाता है. खास इसलिए क्योंकि यहाँ पर खास लोगों की मीटिंग करते थे राजा और वो आम लोगों के लिए था, इसलिए उसका नाम दीवाने आम था. और ये जो मिरर लगे हुए हैं ये उन्होंने बेल्जियम से इंपोर्ट किया है क्योंकि यहाँ पर मिलना बड़ा मुश्किल था. एकदम कॉन्क्यू मिरर है. अपन नॉर्मली शीशों में मरकरी वगैरह यूज़ करते हैं. इन्होंने यहाँ पर ऐसा ही सेकेंड रानी का उसके लेफ्ट साइड में बना हुआ है सेम. थोड़ा दोनों को दूर दूर रखते थे. काफ़ी स्टोन का यूज़ किया है. स्टोन के रखा है. इसमें देखो दिख रहा है ना आपको, इसके अंदर किया ताकि राजा के
12 राशियों के हिसाब से उन्होंने शादी करी। हर एक राशि की अलग अलग रानी की शादी करती है और रानियों को रखने का भी कुछ तरीका अलग था कि एक साथ होते तो फाइट होता है। उस कोने से 2 मिनट मीना बाजार पहले क्या कि सर मीना जो पास मटका रखा हुआ है, पानी पीने का यूज़ किया जाता है। अच्छा, इसको पहले जमीन ताकि नमी मित्रांनो, आमेर फोर्ट झालेला आहे आपला. खूप छान माहिती दिली आपल्याला गाईडने आणि खरंच खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. आणि आता आपण निघालेलो आहोत जयगड आणि नाहरगड. जयगड आपण नाही एक्सप्लोर करत आहोत बिकॉज तिथे फक्त एक खूप मोठी तोफ ठेवलेली आहे आणि त्याच्या ऐवजी आपण पुढे चाललोय नाहरगडला, जे लांब आहे पण खूप सुंदर आहे तेही. तर तिकडे चाललो आहोत. म्हणजे पातवी नहरगड आहे, नहरगड. मित्रांनो, आता नहरगडला आलेलो आहोत आपण. बाजूला एक जयगड आहे, तिथे फक्त एक मोठी तोफ ठेवलेली आहे. तर आपण जयगड आता स्किप केलाय कारण ना तोफ आहे, तर फक्त एक तोफ आहे म्हणून तिकडे आपण नाही जातो. आशियामधली सेकंड नंबरची आहे ना ती तोफ, ती गाईडने तेच सांगितलं ना, आशियातली सेकंड नंबरची तोफ आहे ती. आता आलो आहोत आपण नाहरगड. नाहरगड त्याच्यात 50 किलो वेटचा तो बॉल जो तोफेचा 200 kg काय होतं त्याच्यात? तो बोललेला का 50 किलो वेटचा तो बॉल असतो, कॅनन बॉल, हा. आणि त्याला लाईट अप करायला 200 kgचा बारूद यूज करतात. आणि तो 30 किलोमीटर लांब जाऊन पडला. लांब जाऊन पडला होता आणि एकदाच वापरलेला तो. ओके. बावडी घाटी गेट. मित्रांनो, अमेर फोर्ट सारखं इथे सुद्धा नहरगडवर सुद्धा खूप छान असं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ओरिजिनल जे कलर यूज केलेले गेले आहेत आणि त्याच्यानुसार केल्या जो नक्षी काम आहे तो खूप सुंदर आहे आणि एकदम छान आणि एकदम प्रिसिजनने जे काम केलंय तुम्ही बघू शकता. इथेही त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या देवदेवतांचे फोटोज बनवलेले आहेत वगैरे आणि असं वगैरे खूप सुंदर आहे हे. जसं का सोन्याच्या खाणीनाल्यानं काहीतरी सापडलाय. मित्रांनो, नाहरगडच्या टॉपवर आपण आलेलो आहोत आणि इथून खूप सुंदर असं जयपूर शहर दिसतोय. तुम्ही बघू शकता पूर्ण सिटी व्ह्यू आहे आणि म्हणत होते किंवा असं जे सांगतात त्यांच्या माहितीनुसार की इथून पूर्ण लक्ष दिलं जायचं, तशाच प्रकारे हे बनवलेलं आहे. तुम्ही असं बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि असं म्हणता इथला सनसेट खूप सुंदर असतो. तर सनसेट तर आपण मिस करतोय बट खरंच खूप सुंदर. हे काय मित्रांनो, आता आपण आलेलो जलमहाल येथे. तर आपण आलेलो जलमहाल येथे तुम्ही बघू शकता. हा बघू शकतो मी जलमहाल आहे. चारी साईडला पाण्यामध्ये बनलेला आहे हा जलमहल. मित्रांनो, जलमहल झाल्यानंतर आता आपण आलेलो जंतर मंतर इथे. सिटी पॅलेस मध्ये आपण आलो आणि तिथून जंतर मंतर करण्यासाठी आलेलो आहोत. तर चला आता जंतर मंतर एक्सप्लोर करूया. याचं तिकीट 30 रुपये आहे. हे आहे जंतर मंतर आणि आता आपण एंट्री करतोय जंतर मंतरची. तर बघूया आता जंतर मंतर बघूया. मित्रांनो, जंतर मंतरला आलेलो आहोत आणि जंतर मंतर मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या भौगोलिक दृष्टिकोनातून आहेत. काही गोष्टी त्यांनी राशीनुसार बनवल्यात. तर
जे राजा मानसिंगजी होते ते ऍस्ट्रॉलॉजी खूप मानायचे आणि त्याने ऍस्ट्रॉलॉजीसाठी हे जंत्रमंत्र बनवलंय. तर मला वाटतं ह्याच्यावर तुम्हाला प्रॉपर माहिती ही विकिपीडियावर मिळू शकते, कारण हे खूप मोठं आहे. मित्रांनो, जंतर मंतर केल्यानंतर आपण कालची रात्र जयपूरमध्ये स्टे केलं आणि आज निघालेलो आहोत आपण महाकालच्या दर्शनासाठी, आज चंपाषष्ठीच्या निमित्ताने. आणि हीच टूर आपली डायरेक्टली आपण आता मुंबई स्टेशन निघणार आहोत. आजचा स्टे असणार आहे आपला उज्जैन महाकालच्या इथे. तर आता आपण निघालेलो आहोत उज्जैन महाकालच्या दर्शनाला आणि खूप छान क्लायमेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उज्जैनच्या महाकालच्या नगरीमध्ये. आणि आपला जस्ट आपण पोहोचलेलो आहोत, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि साधारणतः आपण 8 वाजता दर्शनासाठी जाणार आहोत. तर आपण आता महाकाल नगरीमध्ये पोहोचलो आहोत. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता समोर भगवान महाकालजी आहेत. समोर भगवान महाकालजीचं आपण दर्शन घेतोय, बघा. चला आकले जाऊ. भगवान महाकालचं दर्शन झालेलं आहे आणि आज समोर खंडेरायाचं मंदिर आहे. आज चंपाषष्ठी आहे, तर खंडेरायाचं दर्शन घेतोय आपण, बघू शकता. हे आहे खंडेरायाचं मंदिर, महाकालच्या मंदिराच्या समोरच आहे. मित्रांनो, दर्शन करून आता आपण निघालेलो आहोत हॉटेलच्या दिशेने आणि आज स्टे आपला उज्जैन मध्येच आहे. जेवणानंतर आता आपण हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. आजचा स्टे इथेच आहे आणि उद्या चेकआउट आहे आपलं. मित्रांनो, दिवस 9वा उजाडलाय आणि आता फायनली निघालेलो आहोत सकाळी मुंबईच्या दिशेने. 8 दिवसाची टूर होती आणि आजचा 9वा दिवस आहे. आपण सुरुवात केली होती उदयपूर पासून. उदयपूरहून जोधपूरला गेलो, जोधपूर वरून आपण पुष्कर केलं, तिथून जयपूर केलं, तिथून महाकाल केलं. खूप मेमोरेबल आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन चालले आहेत राजस्थान मधून. तर आता भेटणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. मित्रांनो, फायनली आपली 9 दिवसाची ही ट्रिप संपत आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि अनफॉरगेटेबल मेमरीज घेऊन चालले आहोत राजस्थानच्या. तर खूप छान एक्सपिरियन्स आलाय आणि आता आपण पोहोचलेलो आहोत नाशिकमध्ये आणि साधारणतः पुढल्या 3 तासात आपण घरी पोहोचणार. तर आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. सगळ्यांनी एकदा बाय करा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.